नमस्कार. खमंग फोडणीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज या ठिकाणी मी पाहू शकता, रात्री थोडासा पाऊस पडून गेलेला होता आणि सकाळी पाणी आलं होतं, तर मी पाणी रस्त्यावरती थोडंसं मारलेलं होतं. या ठिकाणी पाहू शकता, थोड्याशा पाण्यामध्ये सुद्धा या चिमणी किती छान अशा खेळत आहेत. खूप छान वाटत होतं या चिमण्या खेळताना पाहून. एवढंसं पाणी होतं, पण त्यामध्ये खूप छान त्या खेळत होत्या. आज मी बनवत आहे कुरडई कांदा. डब्याला काही भाजीलाच नव्हतं, त्यामुळे या ठिकाणी मी आज कुरडई कांदा बनवत आहे. 5-6 कुरडया अशा पद्धतीने मी मोडून घेतलेल्या आहेत. या आता आपण पाण्यामध्ये भिजायला टाकूयात. साधारण अर्धा ते पाऊण तास आपण या कुरडया पाण्यामध्ये छान अशा भिजू देणार आहोत. 2 मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. यासाठी आपल्याला वेगळं असं वाटण करायचं नाही आहे किंवा फार काही मसाले वगैरे आपल्याला या ठिकाणी काढायचे नाही आहेत. एकदम कमीत कमी साहित्यामध्ये एकदम छान अशी भाजी तयार होते. माझ्या घरामध्ये ही भाजी सगळ्यांना आवडते. दोन्ही पण कांदे आपण या ठिकाणी चिरून घेतलेले आहेत व हिरव्या मिरच्या साधारण 7-8 हिरव्या मिरच्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. 7-8 नाही म्हणता येणार, 10-12 आहेत चांगल्या. बारीक चिरून घेऊयात. सहज सोपी रेसिपी आहे. माझ्या चॅनलवरती मी एकदम सोप्या गावाकडील पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या छान छान अशा रेसिपीज मी दाखवत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जे नवीन शिकणारे आहेत त्यांनासुद्धा या चॅनलवरती ज्या काही भाज्या वगैरे आहेत त्या खूप सोप्या पद्धतीने दाखवल्या जातात. त्यामुळे तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कोथिंबीरसुद्धा आपली चिरून झालेली आहे. आता आपण कुरडया ज्या भिजायला टाकलेल्या होत्या त्यामध्ये जे काही मोठे मोठे तुकडे राहिलेले होते ते भिजवल्यानंतर आपण अशा पद्धतीने तोडून घेणार आहोत व पाण्यातून आपण या कुरडया काढून घेणार आहोत. तर यामध्ये पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे. भाजीला कसं अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कुरडई कांदा कसा बनवायचा ते दाखवत आहे. एक्स्ट्राचे मसालेसुद्धा आपल्याला कुठले टाकायचे नाही आहेत. कढई तापायला ठेवलेली होती, यामध्ये मी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. खमंग अशी जिरी मोहरीची फोडणी आपण या ठिकाणी देऊयात. फोडणी आपली चांगली तडतडल्यानंतर यामध्ये आपण आता ज्या हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या होत्या त्या टाकूयात व कांदा टाकून घेऊयात. तर या ठिकाणी कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे, लाल होऊ द्यायचा नाही आहे. फक्त थोडासा रंग बदलला की यामध्ये आपण कोथिंबीर आणि ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. पाहू शकता कांदा आपण थोडासा लाल होऊ दिलेला आहे. एकदम त्याचा कलर आपण जास्त बदलू दिलेला नाही. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात व पाव चमचा हळद टाकून घेऊयात. हळदीमुळे खूप छान असा रंग या भाजीला येतो व दिसायला खूप छान दिसते. तेवढीच चवीला सुद्धा चविष्ट अशी लागते. सगळं एकसारखं करून घेऊयात. यामध्येच आता आपण ज्या कुरडया भिजायला टाकलेल्या होत्या त्या टाकून घेऊयात व परतून घेऊयात. आणि कुरडई कांद्याला आपल्याला जास्त काही शिजवावं लागत नाही. एक वाफ आली की आपला कुरडई कांदा तयार होतो. कारण कुरडया चांगल्या शिजलेल्याच असतात, तेव्हाच त्यात आपल्याला टाकता येतात.
आणि नंतर आपण त्या जरी सुकलेल्या असल्या तर भिजवून घेतल्यानंतर फक्त आपण याला फोडणी देऊन घेतो. पाहू शकता एकदम छान अशी कोरडई कांद्याची भाजी आपली तयार झालेली आहे. सहज सोपी रेसिपी आणि एकदम थोड्या वेळामध्ये कमीत कमी वेळामध्ये होणारी रेसिपी आहे. या ठिकाणी मी डबा भरलेला आहे. डब्यामध्ये कोरडे कांदा टाकलेला आहेत आणि 3 चपात्या दुसऱ्या डब्यामध्ये भरलेल्या आहेत. माझ्या मिस्टरांचा डबा आहे हा. सकाळचा डब्यासाठी त्यांना सुकी भाजी ही द्यावी लागते आणि आमच्या दिवसभराचा सुद्धा आम्ही तेच जेवण हे करतो. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तसंच खमंग फोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून माझे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.